Dear Papa, not everyone could be here today, but everyone wanted to be a part of your special day. So, here are some wishes, memories, and blessings from the people who love you the most. Happy birthday, Papa! Let's hear from them. तू हो शतायुषी, तू हो दीर्घायुषी, हीच माझी हीच एक माझी इच्छा आहे. निरंजय, तुला वाढदिवसाच्या शुभ हार्दिक शुभेच्छा. हॅलो. माझा छोटा भाऊ विरंजय, त्याला 50 वर्ष आज पूर्ण होत आहे. त्याला वाढदिवसाच्या माझ्याकडून आणि आमच्या मुळीक परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. त्याला दीर्घायुष्य, निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. मी सर्वात मोठी बहीण आणि तो सगळ्यात छोटा. आम्ही 4 भावंड. त्याच्या अशा अनेक आठवणी आहेत, खूपच चांगल्या आठवणी आहेत. कारण आम्ही भावंड सगळी बऱ्याच वर्षे एकत्र राहिल्यामुळे एकमेकाचे स्वभाव आम्हाला चांगले माहिती आहेत. माझा छोटा भाऊ अतिशय देखणा, गोरा, गुटगुटीत लहानपणी असायचा आणि त्यामुळं तो खूप मजेशीर, सगळी त्याला आवडीनं जवळ करायची आणि तो खूप हुशार, सर्वांचा लाडका असा हा आमचा भाऊ. कडेवर घेऊन आम्ही बहिणी त्याला सारख्या एकवर करत फिरवायच्या. असा हा लाडवलेला भाऊ आमचा. त्याच्या आठवणी सांगताना तो लहान 10-12 वर्षाचा असताना परीक्षेमध्ये, म्हणजे त्यावेळेला 7वीच्या केंद्र परीक्षा असायची. त्या 7वीच्या केंद्र परीक्षेमध्ये तो परीक्षेला गणितचा पेपर होता. त्या गणितच्या पेपराला शिक्षणाधिकारी व्हिजिट झाली आणि त्यावेळेला त्यानं अर्ध्या तासात पेपर संपवून तो शांतपणे बसलेला होता. अधिकाऱ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेल्यानंतर ते जवळ आले आणि त्याचा पेपर पाहिला. म्हणजे तू का बसलायस, तुला काय सुटत नाही का गणित? तर म्हटलं माझा पेपर पूर्ण झालेला आहे. आणि कौतुकाने त्याचा सर्व पेपर पाहिल्यानंतर त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्याने त्याचं पूर्ण नाव विचारलं. आमच्या आपण सगळे ओळखत असल्यामुळे ते म्हणजे बापूंचा मुलगा, म्हणजे बापू तुझं गणित घेतात काय? तर तो म्हटला नाही, माझं मीच करतोय. खूप कौतुक केलं साहेबांनी. घरी आल्यानंतर तो सांगायला लागला आणि त्यावेळेला आम्ही विचारलं तुला किती मार्क पडतील? तर म्हटला माझं एकच गणित चुकलंय आणि त्यामुळे मला 95 मार्क पडतील. असा हुशार, स्वतःची मार्क अगोदरच जाहीर करणारा असा. मात्र त्याचा एक गुण होता की तो घरी आल्यानंतर क्षणभरही शांत राहायचा नाही. त्याला आम्ही सर्वजण अभ्यास करत बसलो, त्याला बस म्हटलं की तो खेळण्याची खूप आवड. त्याला क्रिकेट, इतर खेळ त्याला खूप आवडायचे. मग तो मैदानामध्ये गावाच्या बाहेर माळावर सर्व मुलं जमायची. त्यावेळेला आमच्या आप्पांची अतिशय कडक शिस्त. त्यामुळे आम्ही घरात आल्यानंतर थोडं फ्रेश होऊन आम्ही सगळी भावंडं अभ्यास करायला बसायचो. हा मात्र आप्पा असल्यानंतरच अभ्यास करायचा. ते जर नसले तर तो सरळ बॅट घेऊन, बॉल घेऊन खेळायला जायचा, कोणाचंही ऐकणार नाही. आणि तोपर्यंत परत येईपर्यंत आम्हाला धासधूस असायची. कारण जर आप्पा आले आणि त्याला मार बसला तर आम्हाला खूप वाईट वाटत होतं. आणि असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. बऱ्याच वेळा आमच्या आप्पाने त्याला चांगला मार दिलेला आहे. मार देताना मात्र त्याला माहिती असायचं आपली चूक आहे, आपण चूक केल्या, तरी सुद्धा तो एक तयारीनिशीच तो घरात यायचा आणि शांतपणाने दात बोट खात तो मार फटके सहन करायचा. त्यावेळेला त्याला फटके देताना आम्हीच भावंडं रडायचो. खूप वाईट वाटायचं आम्हाला. अशा कित्येक आठवणी त्याच्या आमच्याबरोबर अजूनही तशाच ताज्या आहेत. लहानपणीच्या खूप आठवणी, चांगल्या चांगल्या आठवणी आहेत त्याच्या. त्याचबरोबर तो लहान असताना शेतात वगैरे इकडं तिकडे जाऊन पेरू, जांभळं झाडावरली तोडायचा प्रयत्न करायचा. कधी खरचटायचं, कधी काय व्हायचं. अशा थोडासा म्हणजे शिस्त पाळायचा नाही, हुशार होता, सगळं होतं. मात्र त्याच्या खेळण्यामध्ये आणि त्या नाचण्यामध्ये खूप आनंद असायचा. आम्ही त्याच्याबरोबर खूप आनंदात राहिलो. लहानपणी आमच्या आप्पांचं स्वप्न होतं की त्याला पहिलवान करायचं. आणि तसा तो देखणा, गोरा, अतिशय असा रुबाबदार दिसायचा. नेहरू शर्ट, तंगविजार घालून तो आप्पांच्या बरोबर मीटिंगला किंवा इकडे सभेला वगैरे जायचा. त्यावेळेला सगळी लोक त्याच्याकडे कुतूहलाने बघायची. कारण दिसताना तो अतिशय रुबाबदार दिसणार आणि लोक त्याच्याकडे वळून वळून कौतुकानं पाहणार. आम्हाला सुद्धा आमचा छोटा भाऊ इतका सुंदर असलेला तो मोठा होत कधी 50 वर्ष पूर्ण केली हे समजलंच नाही. आणि खरोखरच आम्ही भावंडामध्ये चौघं भावंड कधीही एकमेकात अपशब्द बोलणे, मोठमोठ्याने भांडणं करणे, कारण असं कधीच झालं नाही.
बरीच अगदी शत्रू म्हणजे विरोध पार्टीची लोकंसुद्धा आमच्या बापूंची मुलं म्हणजे कौतुक करण्यासारखी मुलं आहेत. एका खेडेगावात असून सुद्धा आम्ही कधीच असं अविचारणं किंवा अपशब्द तोंडातनं काढणे, भांडण करणे, आई-वडिलांना उद्धट बोलणे, आधी आम्हाला कधी कुणी शिकवलं नाही. फक्त आम्ही शाळा शिकलो. तर त्यातनंच संस्कार घेत गेलो आम्ही. तर आमच्या आई-वडिलांना एवढा वेळच नव्हता आमच्याकडे लक्ष द्यायला, असं बोल, तसं बोल म्हणायला किंवा असं वाग म्हणायला. कारण आम्ही बहिणी मोठ्या, भाऊ आमचे, आम्ही चौघंही एकमेकाला धरून एकमेकाचं काय करतो मान सन्मान टिकवत होतो. आई-वडिलांचा मान उंचावत होतो. अशी आम्ही भावंडं. आणि पुन्हा एकदा सांगते की माझ्या भावाला परमेश्वरानं दीर्घायुष्य, निरोगी आयुष्य लाभू दे, ही देवाजवळ, परमेश्वराजवळ मी प्रार्थना करते आणि थांबते. हॅलो विरंजय, सूर्यासारखा तू चमकावा, आयुष्यात आनंद पसरावा. विरंजय, तू नेहमी हसत राहावा. वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा माझ्या विरूला. विरंजय, एक लहानपणाचा मला प्रसंग तुला सांगायचा आहे. तो म्हणजे आपण एकदा दोघंजण टी व्ही बघत बसलो होतो आणि आपली दोघांची खूप मज्जा चाललेली होती. आणि असं असताना विरंजय, तू मला म्हटलास की ताई तू गाणं म्हणतीस का? तर मी म्हटलं की हो म्हणते ना गाणं. तर कुठलं म्हणणार? तर मी म्हटले की तुझ्या पंखावरून या मला तू दूर नेशील का, असं हे गाणं म्हणणार होते. मग तू म्हटलास की म्हण गाणं. मग मी जरा वाजवते. तर त्यावेळेला आप्पा घरी नव्हते, आप्पा बाहेर गेलेले होते. मग मी म्हटलं की चल म्हणते गाणे. मग तू वाजवायला सुरू केलंस आणि मी गाणं म्हणायला सुरू केलं. अशा वेळेत हळूच आप्पा आलेत आणि आप्पाने टी व्हीचा आवाज वाढवला आणि मग आपण दोघं जण घाबरलो. मग आप्पा म्हटले खूपच छान आवाज, चांगला आहे गाण्याचा. त्यांना वाटलं की हे गाणं कुणीतरी गायिकेनं म्हटल्यासारखं टी व्हीला वाटलं, म्हणून त्याने आवाज ऑन केला. त्यामुळं मला खूप आनंद झाला आणि विरंजला पण तुला पण आनंद खूप झाला. म्हणून तो प्रसंग मला तुला सांगायचा आहे. खूप आठवण येते तुझी आणि तो प्रसंग आठवतो तुला बघितल्यानंतर. थँक्यू बरं का विरंजय. विरंजय, आज तुझा 50वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा. खरं तर 50 वर्षाचा आयुष्याचा हा प्रवास आपल्या भावंडांचा खूप मजेशीर, सुसंवादात्मक आणि चांगल्या पद्धतीचा गेलेला आहे. एक मला लहानपणीचा प्रसंग आठवतो की तू एक 4थीला आणि मी एक 7वीला होतो देव. तर आपल्या घरी बुलट होती आणि ती बुलटचा सायलेन्सर तापलेला होता. तुला त्यातलं काही माहिती नव्हतं. मी आपलं सहजगत्या गंमत करायची म्हणून तुला सांगितली की त्या तिकडे जाऊन हात लाव. हात लावल्यानंतर खूप थंडगार वाटतं. तू पटकन कुठलाही विचार केला नाहीस. माझ्या बोलण्यावरती तू सतत विश्वास ठेवतोयस. तू पटकन कुठलाही विचार न करता पटकन गेलास आणि हात लावलास. हात लावल्यानंतर तुला प्रचंड त्या बोटाला भाजलं. भाजल्यानंतर तुझा जीव खूप कळवळला, खूप रडलास. रडल्यानंतर आता मला भीती होती हा घरी जाऊन सांगणार आणि मला मार वाचणार. परंतु त्यानं तसं न करता तो घरी गेला, सांगितलं की मी हात लावला भाजलं, एवढंच सांगितलं. रात्रभर तो पाण्यामध्ये बोटं ठेवून तो त्या वेदना सोसत होता आणि सकाळच्या वेळी त्यानं काही सांगितलं नाही. परंतु घरचे ओळखले की मीच काहीतरी त्याला खोड करायला लावल्या. तर अशा प्रकारे त्याची वृत्ती होती की आपल्याला जरी त्रास झाला तरी आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये. हा एक त्याचा खूप चांगला गुण आहे. आणि दुसरं त्याच्यावर समंजसपणा आहे, शांतपणा आहे आणि सतत हसतमुख राहणं हा त्याच्या स्वभावात आहे. हा गुण देखील तो लहान भाव असून देखील मला घेण्यासारखा आहे. तर आमच्या या छानशा कुटुंबामध्ये आत्तापर्यंत आमचं भावंडांचं, बहिणींचं किंवा संपूर्ण कुटुंबाचं ट्युनिंग की संवाद होतो तो खूप छान झालेला आहे, चाललेला आहे आणि अशाच प्रकारे चालू राहणार आहे. कारण आमची सर्व भावंड आम्ही एक जीवानं, एक मुखानं, एक विचारानं चालत आहोत. कारण ह्या सर्व गोष्टी आमच्या आईवडिलांच्या संस्कारावर ह्या घडत आहेत. धन्यवाद. गुड मॉर्निंग मामा. वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उदंड आयुष्याच्या अनंत अनंत शुभेच्छा. विशिंग यू व्हेरी हेल्दी वेल्दी प्रॉस्परस लाईफ अहेड. आणखी काय, कसं चाललं आहे, बरे आहात का, नाश्ता केला का? आणखी काही नाही, व्हिडिओ थ्रू बोलण्याचा एक छान प्रयत्न मी केला आहे. कारण प्रत्येक गोष्टीच मनातल्या सगळ्या गोष्टी पटकन सांगता येत नाहीत.
व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी, आठवणी, जुन्या सगळ्या आठवणी पोचवण्याचा मी प्रयत्न करते आहे. तर काही नाही, तुम्ही ऑलवेज, आता मी केबिनमध्ये बसली आहे तर त्यामुळे हळू आवाजात मी बोलते, समजून घ्या. तर एवढंच सांगायचं आहे की लहानपणापासून मम्मी पप्पांसोबत जर लहानपणापासूनचा केबिनपर्यंतचा जो प्रवास आहे तो मम्मी पप्पांसोबत जसा झाला तसं त्या प्रवासात तुम्हीसुद्धा तेवढेच सपोर्ट सिस्टम, बॅकबोर्ड सिस्टम आहात. कारण तुम्ही ऑलवेज सगळ्या माझ्या एक्झाम्सला मला घेऊन गेला आहेत. मग ती NPTELची एक्झाम असो किंवा माझी CETची एक्झाम असो किंवा माझी अगदी 12वीची जी एक्झाम्स होत्या त्यावेळेला पण तुम्ही माझ्या रिझल्टच्या वेळी वगैरे मला कायम चेअरअप ठेवण्याचा, कायम सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कायम तुम्ही हसतमुख असता आणि तसंच तुम्ही दुसऱ्याला पण नेहमी हसवता. कुठल्याही टेन्स सिच्युएशनमध्ये किंवा कुठल्याही अवघड सिच्युएशनमध्ये प्रॉब्लेम्स जरी आले तरी तुम्ही शांत संयमी राहून हसतमुखानं त्याच्यावर सोल्युशन फाइंड करता किंवा प्रॉब्लेम्स फेस करता. तर हा तुमचा जो गुण आहे, शांत राहून त्याच्यावर पर्याय शोधण्याचा, तर हा मला खूप घेण्यासारखा वाटतो. सगळ्यांनी घ्यावा तो गुण. आणखीन काय सांगू आणखीन, तर आणखीन फनी सिच्युएशन्स खूप आहेत किंवा आपण फिरायला गेलो होतो त्या सगळ्या मज्जा मस्ती अशी मला सगळी खूप आठवते. तर आणखीन एक आठवतं की कोल्हापूरला आपण फिरायला गेलो होतो, ज्योतिबाला गडावरती तिथल्या सगळ्या गोष्टी, फोटो काढले, आपण मज्जा केली. पुन्हा गणपतीपुळ्याला गेलो होतो, तिथं मज्जा केली पाण्यात खूप सारी. त्याच्यानंतर आपण दरवर्षी जुगायला जायचो तिथं, म्हणजे आपण सगळेजण बसून मस्त थालीपीठ वगैरे सगळं खाऊन मज्जा करायचो किंवा तिथं गाणी डान्स लावून स्पीकरवरती आपण डान्स करायचो. ह्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या एकत्र गोष्टी आणि मज्जा केलेल्या खूप चांगल्या आठवणी एक आहेत, प्रत्येकाबरोबरच आहेत त्या. तर त्यावेळेलासुद्धा खूप मज्जा आपण केली. त्याच्यानंतर एकदा मला आठवते ती गोष्ट म्हणजे पाऊस आला होता, अजून पण तो रेकॉर्डेड व्हिडिओ असेल की पाऊस आला होता आणि आपण दारात डान्स करत होतो. तुम्ही, मी, श्रेयश आणि सानू आणि मामी व्हिडिओ करत होत्या. सो ती एक गोष्ट. आणि रंगपंचमीचे पण आपले फोटोज आहेत. सो अशा छोट्या मेमरीज खूप साऱ्या आहेत. किंवा एनिवे मी जेव्हा दुसरे पदार्थ वगैरे एकमेकांचा खातो, पार्टी करतो, त्या पण खूप मज्जावाल्या गोष्टी आहेत. म्हणजे माझ्यासाठी नेहमीसाठी तुमच्याकडे येणं म्हणजे घरी येणं हे म्हणजे सेकंड होम असल्यासारखंच आहे. त्यामुळं ती एक खूप सपोर्टिव्ह गोष्ट आहे की आणखीन काय सांगू, पाऊस येतो आहे बाहेर त्यामुळे पण माझा आवाज छोटा येत असेल. बाकी काही नाही. असंच तुम्ही नेहमी हसत आनंदी राहा आणि कायम आमच्याबरोबर राहा. हाय मामा, हॅपी बर्थडे. तुमच्यासोबतची मेमरी एक सांगायची आहे. ती म्हणजे तुम्ही मला डोंगर चढायला शिकवलं. म्हणजे सगळे आपण पोरं आणि मामा तुम्ही डोंगर चढायला तुम्ही न्यायचा. तुम्ही निसर्गाशी नातं कसं छान ठेवावं हे शिकवलं. तुम्ही आम्हाला डोंगरावर नेऊन भाजलेली कणसं खायला दिली. डोंगरावर नेऊन तुम्ही तुमचं मांगरूळ आम्हाला दाखवलं. आम्ही शहरी भागातले, आम्हाला ग्रामीण भाग कसा छान वाटेल हे तुम्ही लहानपणापासून आम्हाला दाखवलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणखीन एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुमचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहोत. बाय मामा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.
तर आज आता आम्ही तिथं नाही आहे, पण तरीसुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हॅपी बड्डे म्हणू इच्छितो. आणि और क्या ही बोले. हम्म, हम्म, हां, तुम्ही आजपर्यंत असं म्हणजे ज्या पद्धतीनं मला सपोर्ट केला आहे किंवा असं म्हणजे प्रत्येक एकदम टेन्स सिच्युएशनमध्ये पण तुम्ही एकदम शांत असता किंवा असं हॅप्पी असता. कायम माझी अशी इच्छा आहे की तुम्ही कायम तसेच हॅप्पी राहा, एकदम खुश राहा, निवांत. ठीक आहे. आणि एकदा उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. बाय. हॅपी बर्थडे काका. 50व्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मामा हॅपी बर्थडे. आज तुमच्या बर्थडे दिवशी मला तुम्हाला एक आठवण सांगायची आहे. ती म्हणजे आम्ही मांगरूळला सुट्टीला नेहमी जसं येत होतो त्यावेळेस लहान असताना आम्ही आलेलो, त्यावेळी तुम्ही आम्हाला नदीवरती फिरायला नेलेलं आणि तिथं त्यावेळेस माणसं मासे पकडत होती. ते तुम्ही त्यातला एक मासा मला उचलून हातात दिलेला पहिल्यांदा. मी मासा त्यावेळेस पहिल्यांदा पकडलेला हातात. ती मुमेंट मला एक आत्ता आठवते. त्याचा माझ्याकडे एक फोटो पण आहे, तो मी तुम्हाला आत्ता शेअर करीन. ह्या व्हिडिओनंतर तुम्ही तो फोटो बघा. त्यानंतर तुम्ही तिथलं जे इंजिनिअरिंग वगैरे होतं ते तुम्ही आम्हाला समजावून सांगितलेलं, तिथं काय होतं काय नाही. त्यावेळेस लहानपणी इतकं काय समजायचं नाही, पण तरी पण तुम्ही सांगितलेलं बऱ्यापैकी आम्हाला त्यावेळेस समजलेलं. आणि तुम्ही आपण आल्यानंतर डोंगरावरती जायचो, रानात बामणकीत जायचो, परत शिराळा आल्यानंतर तुम्ही आम्हाला मोर दाखवायला न्यायचा. सगळ्या मुमेंट्स तुमच्या अजूनही आमच्या एकदम ताज्या ताज्या लक्षात आहेत. आज तुमचा वाढदिवस आहे, त्यामुळं तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना आहे की तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहो. हॅपी बर्थडे मामा. थँक्यू. बाय बाय. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. मैं क्यूटी बाय. यू आर द बेस्ट डॅड इन द वर्ल्ड. म्हणजे मी तुमच्याकडनं सगळ्यात चांगली गोष्ट शिकलेली म्हणजे की लेट इट गो, म्हणजे जाऊ दे ना, असतात काही कारणं, असं म्हणजे सोडून द्यायचं आणि त्या लोकांना पुन्हा आपल्याला म्हणजे आपण जसं आधी होतो तसं वागायचं. ती खूप तो एक तुमचा गुण खूप छान आहे, मला तो खूप आवडतो आणि मी तो पूर्ण फॉलो करायचा प्रयत्न करते. आणि म्हणजे तुम्ही जे असं जाऊ दे, प्रत्येकाची काहीतरी कारणं असतात, काहीतरी होतं तेवढं पुरतं होतं, पण नंतर आपण व्यवस्थित नंतर ते व्यवस्थित होतात. हा जो तुमचा काही गुण आहे तो मला सर्वात जास्त आवडतो. आणि तुमच्याबरोबरचा असा सगळ्यात आवडता असा माझा क्षण असं म्हणलं तर प्रत्येक गोष्ट जेव्हा मी तुमच्याशी शेअर करते तो एक तेव्हा ना मला फार आवडतं. म्हणजे तुमच्या सोबत बसायला, गप्पा मारायला मला जाम आवडतं. जाम म्हणजे जाम. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे लहानपणापासूनची आत्तापर्यंतची माझी फेवरेट तुमच्याबरोबर घालवणारा क्षण म्हणजे आपण गाडीवर बसलो आहे टू व्हीलरवर आणि मी मागं चिपकून बसले पोटाला तुमचा आणि असं झोपले किंवा मस्त मज्जा करते. मला खूप आवडतं, मला जाम आवडतं. तुम्ही अजूनही बघत असाल की मी जेव्हा पण गाडीवर बसते असं मस्तपैकी पोटाला पाठीला तुमच्या चिटकून बसते आणि असे निवांत गाणी गात. मला सगळ्यात जास्त आवडतं ते. आपण जेव्हा मज्जा करतो ना मम्मीची ते पण मला जाम आवडतं. म्हणजे आपलं जे ट्युनिंग आहे ती बेस्ट म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही सगळ्यात बेस्टेस्ट पप्पा आहातच, पण तुमच्याकडे मी हे शिकले की तुम्ही एक बेस्ट सन आहात, सगळ्यात केअरिंग असा ब्रदर आहात आणि अमेझिंग मामा आहात. तुम्ही जसे मामा आहात ना जस्ट बेस्ट 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 बेस्ट. तुम्ही खूप छान मामा आहात, तुम्ही खूप छान भाऊ आहात आणि त्याहूनही जास्त खूप छान पप्पा आहात, क्यूट पप्पा आहात. म्हणजे तुम्ही माझे पप्पा असं नाही, तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात. म्हणजे तुमचा माझा बॉन्ड आहे ना तोच मला वाटतच नाही
की आपण असं पप्पा म्हणजे माझे पप्पांच्या नाही का मुलीच्यात किंवा मुलाच्यात कसं बॉन्ड असतं, थोडीशी भीती किंवा म्हणजे जास्त भीती असते. म्हणजे भीती आहे पण असं कूल भीती नो, म्हणजे असं आपल्यात खूप छान बॉन्ड आहे. म्हणजे मी तुम्हाला चिडवते म्हणजे असं एक फ्रेंड किंवा एक भाऊ असं टाईपमध्ये कसं बॉन्ड असतो एकदम असं कुलिश टाईपमध्ये, तसा आपला बॉन्ड आहे. मला जाम आवडतो तो. तुमच्यामुळेच मला फॅमिली सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की मी तुमच्याकडे बघते ना की तुम्ही किती इम्पॉर्टंट देता, की आपण एकत्र राहिलं पाहिजे. आपल्यात किती पण भांडणं झाली तरी आपण मस्त मजेत राहिलं पाहिजे, आपण सगळे छानच राहिलं पाहिजे. मला तेच आवडतं. म्हणून मी कुठेही कितीही असले तरी मला घरीच खूप छान वाटतं. म्हणून मी आल्यावर सुद्धा तुमच्याशी इतक्या गप्पा का मारते, तर मला आवडतं. म्हणजे तुम्ही दोघं पण खूप क्यूट आहात, बेस्ट आहात, बेस्ट. आणि पप्पा तुम्ही सगळ्यात जास्त छान आहात. आणि मला तुमच्याबरोबरचा प्रत्येक क्षण खूप आवडतो. तुमच्या मांडीवर झोपायला आवडतं, तुम्हाला चिडवायला आवडतं, चिटकायला आवडतं, गाल ओढायला आवडतात. आणि अर्थात मी मला गोल्या गोल्या म्हणते त्यामुळे मला माहीतच आहे की ते आगाऊ आहे मी. पण मला आवडतं तर आवडतं, आपण काही करू नाही शकत. कारण की आता तुम्ही एकुलती एक पोरगी आहे त्यामुळे तुम्ही सूट दिला मला, मग त्या सूटचा मी पुरेपूर वापर करते. आणि अजून काय सांगू, तुम्ही बेस्टच आहात. आपण सेम सेम पण दिसतो, गोरी गोरी दिसतो. तुमची स्किन खूप छान आहे माझ्यापेक्षा. आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच तंदुरुस्त धष्टपुष्ट राहा आणि असे हसत राहा. तुमची स्माईल खूप छान आहे, मला जाम आवडते. तुमच्यासारखं स्माईल करता यायला मला जाम आवडेल. म्हणजे कायम फ्रेश, कायम टॉकेटिव्ह आणि असं ताजं तवानं असं राहायला मला आवडेल. तुमच्यातला प्रत्येक गुण मला आवडतो एक्सेप्ट इग्नोरिंग मी. तुम्ही जरा एवढं इग्नोर करता तेव्हा मला अजिबात आवडत नाही. पण ठीक आहे, काहीच करू शकतो, ठीक आहे. आणि माय स्वीट कॉर्न, स्टे स्वीट ॲज यू आर, लव यू.